महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळल्याने प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे। निवासी भागात मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवले असल्याने नागरिकांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सोमवारी सायंकाळी या परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला ट्रक उभा असल्याने नागरिकांच्या निदर्शनास आले। या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर असल्याने हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी आणला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। इथं पूर्ण एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये सिलेंडर ट्रान्सफर करून सिलेंडर विकत असल्याचं जागेवरती आढळून आलं। पूर्ण रेडमध्ये स्वामी समर्थ गॅस एजन्सी, महात्मा नगर, नाशिक या ठिकाणचे भरलेले 158 सिलेंडर आणि रिकामे 289 सिलेंडर ट्रान्सफर करताना आणि विक्री करताना आढळून आले आहेत। असं काहीच नाही जे सर म्हटले, माझं गोडाऊन इथून 25 किलोमीटर असल्यामुळे आम्ही ऑन व्हील ॲक्च्युली पेसोच्या परमिशनप्रमाणे ऑन व्हील चालते। साहेबांचं म्हणणं आहे की ते आत्ता नाही चालणार म्हणून, बस त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे ही जी गाडी आहे ती एमटीच आहे आणि इकडे 100 जहाज आम्ही गोडाऊनला शिफ्ट करणार होतो, कारण हे सर्वांनी सांगितलं होतं की गोडाऊनला आत्ता चालणार नाही म्हणून। आता जसं म्हटलं तर काळा बाजार काहीच नाही आहे, इथून फक्त फास्ट डिलिव्हरी होते, त्याच्यामुळे इथून देतो। कारण आत्ताच्या परिस्थितीत जी वेटिंग झालेली आहे 3,500-4,500 वेटिंग झाली होती, त्याच्यातून 3,000 आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली, 1600 होती ती पण कंट्रोलमध्ये आली असते, म्हणून आम्ही इथून वाटप चालू होता। बाकी तसं काहीच नाही, काही काळा बाजार, बाकी स्टॉक ओके, सर्व ओके, सगळंच होतं। दरम्यान दुसऱ्या ट्रकमध्ये कमर्शियल सिलेंडरचा साठाही आढळून आलाय। शहरात गॅस टंचाईची परिस्थिती असताना रस्त्यावर 500हून अधिक सिलेंडर कशासाठी आणले असा प्रश्न उपस्थित होतोय। यानंतर पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ट्रक आणि सिलेंडर वाहतूक करणाऱ्या रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत। या प्रकरणी चालक आणि व्यवस्थापक यांनाही ताब्यात घेण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।